जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायकर. नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की महाराजांनी आता जावळीवरतीच स्वारी केली आणि जावळी जिंकून घेतली. दिनांक 31 डिसेंबर 1655 रोजी जावळी स्वराज्यामध्ये दाखल झाली. परंतु असं असताना नेमका जावळीचा जो वाघ चंद्रराव मोरे तो महाराजांच्या तावडीतून निसटला आणि तो कोकणात महाडाच्या पल्ल्याड असलेल्या रायरीच्या किल्ल्यावर जाऊन लपला. आणि महाराजांनी देखील 15 जानेवारी 1656 नंतर आपला जो मोर्चा होता तो कोकणाकडे आणि महाडकडे वळवला. आणि महाराज चंद्ररावाचा आता पाठलाग करत करत दिनांक 5 एप्रिल 1656 रोजी रायगडच्या पायथ्याला कोंझर या गावी पोहोचले. आणि कोंझरला पोहोचता क्षणीच दुसऱ्या दिवशी दिनांक 6 एप्रिल 1656 रोजी महाराजांनी रायगडाचा वेढा आवळायला सुरुवात केली. रायगडला वेढा पडला आणि महाराजांची अजूनही इच्छा होती की चंद्रराव मोरे सारखा अत्यंत शूर कर्तबगार माणूस आपल्या स्वराज्याच्या दौलतीमध्ये असावा, स्वराज्याच्या सेवेमध्ये त्यांनी असावं आणि आपण त्याला पदरात घेऊ. याकरता महाराजांनी एका अत्यंत मातब्बर माणसाची नेमणूक तिथे केली. आणि तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गुंजन मावळचे देशमुख प्रत्यक्ष बाळाजी हैबतराव शिळमकर देशमुख हे होते. आणि या शिळमकर देशमुखांची या चंद्रराव मोरेशी नातं देखील होतं, अगदी जवळचं नातं. कोण होता माहिती हा चंद्रराव मोरे शिळमकर देशमुखांचा? तो शिळमकर देशमुखांचा प्रत्यक्ष मामा होता. म्हणजेच बाळाजी हैबतराव शिळमकर हे या चंद्रराव मोरेचे भाचे होते. म्हणूनच महाराजांनी या भाच्याला गडावरती पाठवलं आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु असं असताना देखील महाराजांच्या शिष्टाईला काही यश आलं नाही. आणि मग महाराजांनी जावळीचा जो वाघ होता चंद्रराव मोरे त्याला आवळण्याकरता रायगडाचा वेढा अधिक आवळत नेला. आणि शेवटी निरुपायानी दिनांक 6 मे 1656 रोजी चंद्रराव मोरे रायगडावरून उतरला आणि तो महाराजांना शरण आला. अशा रीतीने रायरीचा किल्ला महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाला. महाराजांनी अत्यंत मोठ्या मनाने उदार अंतःकरणाने चंद्ररावाचं अत्यंत भारदस्तपणे स्वागत केलं. चंद्ररावाला महाराजांनी मानाची वस्त्र, घोडा आणि तलवार दिली. परंतु त्याचा जो मोर्चेलाचा जो मान होता ना तो मात्र महाराजांनी काढून घेतला. कारण मोर्चेल हे सार्वभौम राजाचं चिन्ह आहे आणि चंद्रराव मोरे आता सार्वभौम राजे राहिले नाही तर ते स्वराज्याचे चाकर झाले. म्हणून महाराजांनी त्यांचा मोर्चेलाचा मान काढून घेतला. परंतु असं असताना देखील महाराजांनी त्यांना रुमाल पाठवला. रुमाल म्हणजे हात पुसायचा रुमाल नव्हे तर डोक्याला बांधायचा रुमाल, फेटा ज्याला आपण म्हणतो त्यासारखं ते वस्त्र असतं ते महाराजांनी त्याला पाठवलं. परंतु तो रुमाल मात्र त्यांनी महाराजांकडे माघारा पाठवला. आणि महाराजांनी काय केलं तर आता या चंद्रराव मोरेला आपल्या लष्करामध्ये ठेवलं आणि महाराज मात्र आता स्वतः निघाले त्या रायगडाच्या भेटीला. रायगड कसा आहे तो जाणून घेण्याची, ते बघण्याची महाराजांच्या मनी अत्यंत उत्सुकता दाटून आलेली होती. ती पूर्ण करण्याकरता महाराज आता रायगडला निघाले. आणि महाराज रायगडावरती दाखल झाले. परंतु रायगडावरती दाखल होण्यापूर्वी महाराजांनी रायगडाची परिक्रमा केली आणि मग महाराज रायगडावरती दाखल झाले. रायगडासारखा बुलंद गड पाहून महाराजांची तब्येत निहायत खुश झाली. गडाला चहू अंगाला 1,500-2,000 हजार हातांचे उभे ताशीव कडे होते. त्यामुळे तटबंदी कुठे फारशी घालावी अशी आवश्यकताच महाराजांना वाटली नाही. आणि महाराजांनी जेव्हा रायगड पाहिला तेव्हा त्यांच्या मनी नेमके कोणते भाव दाटले, महाराजांचे शब्द त्यांच्या मुखातून काय बाहेर पडले रायगडाविषयी हे जर जाणून घ्यायचं असेल तर कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या पदरी असलेल्या व्यक्तींनी महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेले जे शब्द आहेत ना ते तसेच्या तसे झेलले आणि आपल्या सभासद पोखरीमध्ये लिहिलेले आहेत. मग महाराज नेमके काय म्हणाले, महाराजांना काय वाटलं तर त्यांनी कृष्णाजी अनंत सभासदांनी असं लिहिलेलं आहे. खासा राजा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौतर्फा
गडाचे कडे तासिलियाप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर सखोट गड खरा, परंतु उंचीने थोट का. दौलताबादचे दशगुणी उंच देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. इतकी महाराजांची तबियत रायगड पाहिल्यावर निहायत खुश झाली आणि महाराज काय बोलले तर तख्तास जागा हाच गड करावा, म्हणजे पुढे जेव्हा कधी राज्याभिषेक होईल, स्वराज्याचं स्वतंत्र सार्वभौम सिंहासन निर्माण होईल, त्यावेळेला राजधानीचा मान रायगडलाच मिळेल, अशी भावना महाराजांनी आपल्या मुखातून बोलून दाखवली. रायगडाबद्दल अजूनही आपल्याला खूप काही जाणून घ्यायचं आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे यापुढचे देखील भाग पहा. आम्हाला आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्याला आवडली असेल तर हा भाग शेअर करा. आपले काही प्रश्न असतील, काही सूचना असतील, अभिप्राय असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. जय हिंद, धन्यवाद.